माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी ओ यशोदानंदन ब्रजनरंजन यशोदानंदन ब्रजनरंजन यशोदानंदन ब्रजनरंजन यशोदानंदन ब्रजनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी
श्री राधा मुरलीधर की जय, श्री श्री गौरनिताय की जय, राधा गोपाल की जय, लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण। हरे तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रविवारी या सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आजच्या दिवशी आपण विशेष उत्सव साजरा संपन्न करत आहोत। जसं की 22 मे रोजी बुधवारी नरसिंहदेवांचा प्राकट्य दिवस संपन्न झाला। तर आपण या ठिकाणी नरसिंहदेवांचा प्राकट्य दिवस साजरे करत आहोत। नरसिंहदेव भगवान की जय। तर भगवंतांच्या भक्तीमध्ये कोणत्या गोष्टी अडथळा बनू शकत नाहीत। भक्ती स्वतंत्र आहे। पहा, भक्ती कोणत्या गोष्टींवरती अवलंबून नाही। तर लाईट नसली म्हणून काय आपला कार्यक्रम राहणार आहे का? तर त्यामुळे चिंता करायची नाही आहे, आपला उत्सव होणार आहे। तर भगवंतांची नरसिंहदेवांची कथा आपण श्रवण करणार आहोत। तर संपूर्ण हरी बोल। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये सर्वांनी शांतता राखायची आहे। लहान मुलं आणि त्याचबरोबर आपले मोबाईल असतील तर सर्वांनी सायलेंट करा मोबाईल, आणि मुलांनी लहान शांतता राखायची आहे। तर मंदार भाऊ ते साउंड करू शकता। तर 7व्या स्कंदामध्ये संपूर्ण भगवंतांचं नरसिंहदेवांचं कथेचं वर्णन आहे। आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रल्हाद महाराज, हिरण्यकशिपू, नरसिंहदेव जे आहेत यांचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे। तर आपण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर 7व्या स्कंदामधून आपण श्रवण करणार आहोत। विस्तृतपणे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया कशा पद्धतीनं कथाप्रसंग आहे। त्याचबरोबर ही जी कथा आहे या कथेमध्ये आपल्याला काय शिक्षा आहे किंवा सिद्धांत आहेत, प्रल्हाद महाराजांचे काय दिव्य गुण आहेत, नरसिंह भगवंत कशा पद्धतीनं केवळ प्रल्हाद महाराजांसाठी प्रकट होत आहेत। तर सिद्धांत आणि कथा भाग दोन्ही आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कथा प्रारंभ करण्यापूर्वी आपण मंगलाचरण गाऊया। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौर
कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। खरं तर बजरंगी प्रभूजी कथा करणार होते, परंतु प्रभूजी अचानक दिल्लीला गेले, तर त्यामुळं तर कथा जी आहे 6व्या स्कंदामध्ये भागवताच्या वर्णन येतं की भगवंतांनी इंद्राची बाजू घेऊन वृत्रासुराचा वध करवलेला आहे आणि हा प्रसंग परीक्षित महाराजांनी श्रवण केल्यानंतर परीक्षित महाराज त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात की मी तर ऐकलेलं आहे की भगवंत समदर्शी आहेत आणि या ठिकाणी तर तुम्ही सांगत आहात की भगवंतांनी काय केलं, इंद्राची बाजू घेऊन वृत्रासुराचा वध केला, तर कसं समजायचं भगवंत समदर्शी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर देताना शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत कशा पद्धतीनं भगवंत समदर्शी आहेत। सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः। भगवान सांगतात की मला कोणीही प्रिय किंवा अप्रिय असं नाहीये, सर्वांसाठी मी समदर्शी आहे। तर त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत की भगवंत कशा पद्धतीनं समदर्शी आहेत। महाभारतामध्ये आपण पाहतो युधिष्ठिर महाराज राजसूय यज्ञ करत आहेत आणि राजसूय यज्ञामध्ये त्या ठिकाणी भगवंतांचं अग्रपूजा करण्याचं ठरलं होतं आणि अग्रपूजा चाललेली असताना शिशुपाल जो बालपणीपासून त्याचा जन्म झाला होता तेव्हापासून त्याला बोलता येत नव्हतं, तेव्हापासून तो काय करत होता, भगवंतांची निंदा करत होता। तर हा शिशुपाल त्या ठिकाणी भगवंतांची निंदा करत होता आणि काय घडलं, भगवंतांनी दिलेल्या वचनानुसार की 100 त्याचे अपराध भगवंत क्षमा करणार होते आणि 100 अपराधानंतर त्याचा मृत्यू निश्चित होता भगवंतांच्याकडून। तर त्या ठिकाणी शिशुपालाकडून ते लिमिट जे आहे ते क्रॉस झालं। भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलेलं आहे, सुदर्शन चक्रानं शिशुपालाचं मस्तक धडा वेगळं झालं आणि युधिष्ठिर महाराज पाहतात की शिशुपालाच्या शरीरातून एक दिव्य तेज निघालेलं आहे आणि ते भगवंतांच्या चरणामध्ये समाविष्ट झालं। तर त्या ठिकाणी पुन्हा युधिष्ठिर महाराज नारद मुनींना प्रश्न विचारतात की संपूर्ण आयुष्यभर ज्या शिशुपालानं भगवंतांचा द्वेष केला तो कसं काय भगवंतांमध्ये त्याचे तेज जे आहे त्याचा आत्मा प्रवेश करत आहे। तर त्या ठिकाणी नारद मुनी सांगतात की हा जो शिशुपाल आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्यावेळी चतुष्कुमार वैकुंठामध्ये प्रवेश करत होते, तर वैकुंठामध्ये प्रवेश करत असताना जय विजय जे द्वारपाल आहेत त्यांनी हे तर छोटीशी बालकं आहेत आणि हे कसं काय वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतात ना। चतुष्कुमार एकदम लहान 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे निर्वस्त्र अवस्थेमध्ये दिगंबर अवस्थेमध्ये ते फिरतात। तर छोटी बालकं समजून जय विजय त्यांना अडवतात। तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जय विजयना चतुष्कुमारांनी श्राप दिला की तुम्ही आम्हाला अयोग्य समजत आहात, यद्यपि तुम्ही वैकुंठाचे द्वारपाल आहात परंतु तुम्हाला
माहीत नाहीये वैकुंठामध्ये प्रवेश करण्यासाठी कोण योग्य आहे आणि अयोग्य आहे. केवळ आमचा बालिशपणा पाहून किंवा आमचं जे शारीरिक अवस्था पाहून तुम्ही काय करतात, आम्हाला अडवत आहात. तर तुम्ही या ठिकाणी योग्य नाही आहेत राहण्यासाठी. आणि चतुष्कुमारांनी जय विजयला श्राप दिला की तुम्हाला 3 जन्म या भौतिक जगामध्ये, ज्या ठिकाणी काम, क्रोध आणि लोभ हे व्यक्तीचे शत्रू असतात, जन्म घ्यावा लागेल. आणि अशा पद्धतीनं ते जय विजय जे आहेत तेच या भौतिक जगामध्ये सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू बनले. एका जन्मामध्ये ते रावण कुंभकर्ण बनले आणि एका जन्मामध्ये ते शिशुपाल दंतवक्र झाले. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जो शिशुपाल होता तो यद्यपि भगवंतांचा द्वेष करत होता तरी सुद्धा भगवंतांनी काय केलं, त्याला मुक्त केलेलं आहे. तर सांगतात की भगवंत जे आसुरी वृत्तीचे लोक आहेत त्यांना काय करतात, त्यांना वध करतात आणि त्यांचा उद्धार करतात. आणि त्यांचे जे भक्त असतात भक्तांवरती भगवंत प्रसन्न होऊन त्यांच्यावरती कृपा करत असतात. तर भगवंतांचं कृपा करण्याचं जे पद्धती आहे अशा पद्धतीनं आहे. भगवंत समदर्शीच आहेत परंतु असुरांवरती भगवंत वेगळ्या पद्धतीनं कृपा करतात आणि भक्तांवरती त्यांच्या भगवंत वेगळ्या पद्धतीनं कृपा करत असतात. तर नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतात की हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जे आहेत त्या ठिकाणी जेव्हा हिरण्याक्षचा भगवंतांनी वराह अवतारामध्ये वध केला तर त्या ठिकाणी हिरण्यकशिपू भगवंतांचा विष्णूचा द्वेष करू लागलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, आपल्या पुत्राचा सुद्धा द्वेष केला, आपल्या पुत्राला सुद्धा त्यानं मारण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं वर्णन करत असताना त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज आणखी प्रश्न विचारतात की प्रल्हाद महाराज यद्यपि हिरण्यकशिपूचे पुत्रच आहेत तरी पण आपल्याच पुत्राचा हिरण्यकशिपूनं द्वेष का केला, आपल्याच पुत्राला हिरण्यकशिपू मारण्याचा प्रयत्न का करत आहे. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी नारद मुनी विस्तृतपणे हे कथा वर्णन करत आहेत. तर पाहू शकतो आपण सामान्यतः शिष्य जे आहेत ते काय करतात, आपल्या गुरुचं गुणगान करतात, बरोबर की नाही. पण या ठिकाणी काय होत आहे माहिती आहे, या ठिकाणी गुरु आपल्या शिष्याचं गुणगान करत आहे. आपण ऐकलंय कधी की गुरु आपल्या शिष्यांचं गुणगान करताना कधी. नारद मुनी प्रल्हाद महाराजांचे गुरु आहेत आणि हे जे प्रल्हाद महाराजांची कथा आहे संपूर्ण कथा कोण सांगत आहे, नारद मुनी सांगत आहेत. कोणाला, नारद मुनी प्रल्हाद महाराजांची कथा कोणाला सांगत आहेत, युधिष्ठिर महाराजांना. तर पहा प्रल्हाद महाराजांची महानता की स्वतः गुरु त्यांचं महानतेचं वर्णन करून सांगत आहेत. तर हा हिरण्यकशिपू जो आहे त्याच्या भावाचा म्हणजे हिरण्याक्षचा भगवंतांनी वध केलेला आहे. तर हिरण्यकशिपू बदल्याची भावना आहे, त्याच्या मनामध्ये सुडाची भावना आहे आणि त्याची योजना आहे की मला अमर बनायचं आहे. भगवान विष्णू असेल किंवा या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीद्वारे मी मरू नये अशी योजना त्याची आहे. आणि त्यासाठी हिरण्यकशिपूनं काय केलेलं आहे, तपस्या करण्यासाठी तो गेलेला आहे. तर मंदार पर्वत आहे आणि त्या मंदार पर्वताच्या घाटीमध्ये हिरण्यकशिपूनं तपस्या आरंभ केली. तर तपस्या त्याने कशी आरंभ केलेली आहे, दोन्ही हात वरती केलेले आहेत आणि पायाच्या पंजांवरती जे अंगठे आहेत, बोट आहेत, त्या बोटांवरती पूर्ण त्यानं आपलं वजन केंद्रित केलेलं आहे आणि हात वरती करून ओम नमो ब्रह्मदेवाय नमः म्हणण्याची गरज नाहीये. तर ब्रह्मदेवांची तपस्या त्यानं आरंभ केलेली आहे.
तर पहा, या भौतिक जगामध्ये पण अनेक लोक तपस्या करतात आणि ही तपस्या जी आहे ती इंद्रिय तृप्तीसाठी असते. तर हिरण्यकशिपू सुद्धा काय करत आहे? अमर बनण्यासाठी तपस्या करत आहे. तर खूप कठोर तपस्या करू लागलेला आहे. लगभग हिरण्यकशिपूनं काय केलेलं आहे? 36,500 वर्ष. आपली जी वर्ष असतात ना, आपलं जे एक वर्ष असतं 12 महिन्याचं, तशी 36,500 वर्ष हिरण्यकशिपूनं तपस्या केलेली आहे. हात वरती करून परिणाम काय झाला? त्याच्या अंगावरती मांसाचा कण सुद्धा राहिला नाही. सगळ्या मुंग्यांनी किड्यांनी त्याच्या अंगावरचं मांस खाऊन टाकलेलं आहे. एवढी कठोर तपस्या हिरण्यकशिपूनं केली. त्याच्या शरीरामधून अग्नी येऊ लागलेला आहे आणि तो अग्नी जो आहे त्याच्या ज्वाळा स्वर्गामध्ये पोहोचू लागलेल्या आहेत. तर एवढं भयानक तपस्या हिरण्यकशिपू करत आहे आणि केवळ त्याच्या हाडांमध्ये त्याचा प्राण राहिला होता. तर तो जो ताप आहे, तो तापानं सगळं देवता जे आहेत ते भयभीत झाले आणि ब्रह्मदेवांना विनंती करत आहेत की हे जो भयानक ताप आहे, अग्नी आहे, तो कशामुळं निर्माण झालेला आहे. तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव परिस्थिती सांगतात आणि हिरण्यकशिपूवरती प्रसन्न होऊन त्याला दर्शन देतात. ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलमधलं जल घेतलं आणि ते जल त्या ठिकाणी शिंपडलेलं आहे. तर संपूर्ण शरीरावरती त्याच्या काय झालं होतं? वारूळ तयार झालं होतं मुंग्यांचं. आणि अशा पद्धतीनं ब्रह्मदेवांना दिसत नव्हतं की हिरण्यकशिपू नक्की कोणत्या स्थानी आहे. तर जसं जल शिंपडलं पवित्र, तसं काय झालेलं आहे? हिरण्यकशिपूला असं दिव्य शरीर भेटलं, जे वज्राहून कठोर असं शरीर त्याला प्राप्त झालं. तर हिरण्यकशिपू ब्रह्माजींना वरदान मागत आहे. पहा, काय वरदान मागतो हिरण्यकशिपू? कशासाठी तपस्या केली होती त्यानं? अमर बनण्यासाठी. ब्रह्माजींना म्हणतो की मला अमर बनायचं आहे. तर स्वतः ब्रह्माजी अमर आहेत का? जो व्यक्ती अमर नाहीये तो दुसऱ्याला अमर बनवू शकतो का? ब्रह्माजी म्हणतात मीच अमर नाहीये, तुला कसं अमर बनवू? तर हिरण्यकशिपू काय करत आहे? आपली बुद्धी लावत आहे आणि आपली बुद्धी वापरून त्याला वाटत आहे की आपण काय करू? अमरत्वाचं वरदान प्राप्त करून घेऊ. मग तो ब्रह्माजींना विनंती करतो की तुम्ही बनवलेल्या कोणत्याही या भौतिक जगामध्ये जे पण जीव तुम्ही बनवलेले आहेत त्या कोणत्याही जीवाद्वारे माझा मृत्यू होऊ नये. तो म्हणतो की दिवसा पण नाही, रात्री पण माझा मृत्यू होऊ नये. तो म्हणतो की आतमध्ये पण होऊ नये, बाहेर पण होऊ नये. त्याच्यानंतर कोणत्याही शस्त्रानं नाही, कोणत्याही अस्त्राद्वारे नाही, जमिनीवरती नाही किंवा आकाशामध्ये पण नाही. हिरण्यकशिपू म्हणत आहे की माझा मृत्यू कोणत्याही महिन्यामध्ये पण होऊ नये. 12 महिने आहेत, त्या 12 महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये माझा मृत्यू होऊ नये. आणखी बुद्धी लावत आहे म्हणे की कोणत्या सजीवाद्वारे नाही किंवा कोणत्या निर्जीव गोष्टीद्वारे सुद्धा माझा मृत्यू होऊ नये. तर एवढी बुद्धी लावत आहे तो आणि ब्रह्माजी म्हणत आहे तथास्तु तथास्तु तथास्तु. हिरण्यकशिपूला आनंद होत आहे की ब्रह्माजी जे आहेत ते अशा पद्धतीनं आपल्याला वरदान देत आहेत. परंतु हिरण्यकशिपूला माहीत नव्हतं की यद्यपि आपण अशा पद्धतीनं त्याला वाटत आहे की ब्रह्माजीला मी फसवत आहे, परंतु सगळ्यात मोठे फसवणारे कोण आहेत? छलम छलयताम अस्मी. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात छल करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ छल करणारा मी आहे. हिरण्यकशिपूला माहीत नव्हती ही गोष्ट, नाही का? आपल्या भौतिक जगामध्ये पण व्यक्तीला वाटतं की मी जे करत आहे ते कोणालाच समजणार नाही आणि तो फसवणूक करत असतो लोकांची. एकदा ट्रेनमध्ये पती पत्नी प्रवास करत होते. पहा, तर पती पत्नी प्रवास करत असताना नवीनच जोडी होती आणि नवीन नवीन लग्न झाल्यानंतर उत्साह भरपूर असतो, नाही का?
तर ट्रेनमधून प्रवास करत होते पती पत्नी, आणि पत्नी जी आहे तिनं ट्रेनमधून कधी प्रवास केला नव्हता. तर ट्रेनमध्ये एक चेन असते माहिती आहे, जी चेन ओढल्यानंतर काय होतं, ट्रेन थांबते. तर ती पत्नी जी आहे ती पतीला विनंती करते की ती चेन जी आहे ती मला ओढायची आहे. तर पती म्हणतो की ती चेन ओढली तर काय होईल, पोलीस येतील, आपल्याला दंड होऊ शकतो. नाही म्हणे मला ओढायची चेन. तर असं म्हटलेलं आहे की स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट जे आहेत पुरवल्याशिवाय ते म्हणजे पूर्ण करावेच लागतात हे हट्ट. तर खूप विनंती करत आहे. शेवटी पती जो आहे तो तयार होतो आणि म्हणतो की जर का पोलीस आले तर आपल्याला 500 रुपये दंड द्यावा लागेल, आपल्याकडे 500 रुपये आहेत, तू काय कर 250 रुपये तुझ्याकडे ठेव, 250 रुपये माझ्याकडे ठेवतो, आणि पोलीस आल्यानंतर आपण काय सांगू, त्याच्या वरच्या बर्थवरती एक म्हातारा व्यक्ती झोपला होता, म्हणे की आपण काय करू, त्याचं नाव सांगू, त्यानं चेन ओढली म्हणून. पोलीस येतात, चौकशी होते. तर हे पती पत्नी सांगतात की वरती जे म्हातारं झोपले त्यानं चेन ओढलेली आहे. तर पोलीस त्या म्हाताऱ्याला विचारतात, काय हो बाबा तुम्ही चेन ओढली का? तर बाबा खूप हुशार होते. बाबा म्हणले हो मी चेन ओढलेली आहे. ते बाबा सांगतात की हे जे दोघं बसलेत ना पती पत्नी, त्यांनी माझे 500 रुपये चोरलेले आहेत. बाबा म्हणतात की पहा, हे जी स्त्री आहे तिच्यापाशी 250 रुपये आहेत, हे जी व्यक्ती आहे त्याच्यापाशी 250 रुपये आहेत. तर अशा पद्धतीने चौकशी होते. तर पुढं काय घडलं असेल आपण कल्पना करू शकता. तर सांगायचं हे आहे की आपल्याला वाटतं की आपण सगळ्यात हुशार आहोत, परंतु सगळ्यात हुशार कोण आहे? भगवंत आहेत. भगवंत सर्व काही जाणतात. वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो वेदांतकृत वेदवित एव च अहम. वेदांद्वारे जाणले जाणारे किंवा वेदांना जाणणारे केवळ भगवंत आहेत, आणि सर्वांचं हृदय पण भगवंत जाणतात. तर त्यामुळे हिरण्यकशिपूला वाटत आहे की मी आता अमर झालो, ब्रह्माजींनी वरदान दिलेलं आहे. हिरण्यकशिपू आलेला आहे स्वर्गामध्ये, आणि इंद्राचं जे सिंहासन आहे त्याच्यावरती त्यानं काय केलेलं आहे, नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. सगळ्या स्वर्गीय देवता ज्या आहेत त्या देवतांना हिरण्यकशिपून आपलं दास बनवलेलं आहे. सर्वांना त्यानं काय केलेलं आहे, आपल्या सेवेमध्ये लावलेलं आहे. इंद्र आहे, चंद्र आहे, सूर्य, गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा, सगळेजण हिरण्यकशिपूच्या अधीन होऊन त्या ठिकाणी कार्य करू लागलेले आहेत. पहा, हिरण्यकशिपूनं संपूर्ण सृष्टीवरती नियंत्रण मिळवलं होतं. त्याला जर इच्छा झाली की आता लगेच पाऊस पडावा, पाऊस पडायचा, त्याची जर इच्छा झाली की लगेच थंडी व्हावी, लगेच थंडी यायची, तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींना त्यानं नियंत्रित केलं होतं. त्यानं आदेश दिला, जे पण भगवंतांसाठी अनुकूल गोष्टी होतात, मग यज्ञ असतील, पूजापाठ असेल, गोशाळा असतील, तर हे काय करा, सर्व उद्ध्वस्त करा, विनाश करा. आपल्या सर्व असुरांना त्यानं सांगितलं. तर असे अनेक उपद्व्याप हिरण्यकशिपू सुरू करत आहे. तर या हिरण्यकशिपूचा पुत्र आहे कोण? प्रल्हाद. तर प्रल्हाद महाराज जे आहेत त्यांचा हिरण्यकशिपू तपस्या करून आल्यानंतर त्याचा जन्म झाला, आणि प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूनं जे षंड आणि अमर्क नावाचे जे शुक्राचार्यांचे पुत्र आहेत 2, यांच्या ह्याच्यामध्ये गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी ठेवलं होतं. पहा, तर कधी कधी प्रल्हाद महाराज यायचे आपल्या राजमहालामध्ये. त्या ठिकाणी आल्यानंतर हिरण्यकशिपू जो आहे तो विचारायचा प्रल्हादाला, बाळ प्रल्हाद सांग, गुरुकुलामध्ये तू शिकलेल्या गोष्टींमध्ये तुला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडते? तर पहा, छोटंसं बालक प्रल्हाद महाराज काय उत्तर देतात. प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला सांगतात, तत्साधु मन्ये असुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात्
हित्वात्मपातं गृहमन्धकूपं वनं गतो यद्हरिमाश्रयेत्. छोटा प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला काय सांगत आहेत? म्हणतात की तत्साधु म्हणणे असुरवर्य देहिनाम, म्हणे की हे असुरवर्य, हे असुरराज. काय म्हणताय प्रल्हाद? असुरांमध्ये श्रेष्ठ किंवा असुरांचे हे राजा. हित्वात्मपातम, तर तत्साधु म्हणणे असुरवर्य देहिनाम सदा समुद्विग्न धियाम असद्ग्रहात, की सदैव मनामध्ये विचलित किंवा चिंतित असणारा. कशामुळं? एक तर मनुष्य देह असल्यामुळं आणि दुसरं म्हणजे या भौतिक जगामध्ये गृहस्थ जीवनामध्ये असल्यामुळं. तर पहा, मनुष्य जीवनामध्ये, या गृहस्थ जीवनामध्ये व्यक्ती सदैव चिंतित असतो. सदैव त्याला चिंता लागलेली असते अनेक गोष्टींची. तर हित्वात्मपातं गृहमंधकूपम, तर अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या चिंतांमध्ये असलेल्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? जर का स्वतःचं हित करायचं असेल त्यांना, तर जे अंधकूप म्हणून ज्याला म्हटलेलं आहे, जे गृहस्थ जीवन आहे त्याला काय म्हणतात प्रल्हाद महाराज? अंधकूप. अंधकूप म्हणजे काय आहे? ज्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे आणि ज्या विहिरीमध्ये पाणी नसतं त्या विहिरीमध्ये काय असतं? एकतर विषारी साप असतात किंवा विंचू असतात. तर अशा पद्धतीनं गृहस्थ जीवनाची तुलना कशाशी केलेली आहे? पाणी नसलेल्या विहिरीशी, ज्याच्यामध्ये विषारी सर्प विंचू असतात. तर असं हे गृहस्थ जीवन आहे, प्रल्हाद महाराज म्हणतात. आणि अशा गृहस्थ जीवनाचा त्याग करून काय करायला पाहिजे? वनम गतो यद हरिमाश्रयेत. प्रल्हाद महाराज म्हणतात व्यक्तीनं एक तर वनामध्ये गेलं पाहिजे, नाहीतर वृंदावनाला गेलं पाहिजे. तर असा उपदेश प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला देत आहेत, की म्हणे की ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. तर हिरण्यकशिपू क्रोधित झालेला आहे. तर म्हणतो की शत्रूच्या उपदेशानं ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असे लोक काय करतात? अशा पद्धतीनं बोलतात. तर त्या ठिकाणी षंड आणि अमरकला हिरण्यकशिपू बोलावतो आणि सांगतो की हे काय शिकवलेलं आहे माझ्या मुलाला तुम्ही काय करा? सर्व प्रकारे त्या ठिकाणी अशी व्यवस्था करा की कोणत्याही स्थितीमध्ये इस्कॉनची लोक त्या ठिकाणी येऊ नयेत आणि माझ्या प्रल्हादाला कोणत्याही प्रकारे भक्ती शिकवू नये. तुम्ही सर्व प्रकारे असा बंदोबस्त करा की कोणत्याही स्थितीमध्ये वैष्णव त्या ठिकाणी येऊ नयेत. तर अशा पद्धतीनं हिरण्यकशिपू आज सुद्धा आपण पाहू शकतो. अनेक हिरण्यकशिपू असतात जे आपल्या मुलांना भगवंतांची भक्ती करू देत नाहीत. अनेकांचा अनुभव आहे. कधी कधी मंदिरांमध्ये वडील येतात मुलाचे आणि सांगतात की आमच्या मुलाचं हे वय आहे का भक्ती करायचं? तुम्ही त्याला भक्तीमध्ये लावलेला आहे, भक्ती म्हातारपणी करायची असते म्हणे. तर ब्रह्मचारी किंवा मंदिरातले भक्त सुद्धा खूप हुशार असतात, कारण की कृष्ण भक्त बडा चतुर. तर भक्त सांगतात की हे जर का त्याचं तरुण वयामध्ये तुम्ही म्हणताय भक्ती करू नये, जर का म्हातारपणी भक्ती करायची असं म्हणता, तर ठीक आहे, त्याला तुम्ही घरी जा, तुम्ही काय करा मंदिरामध्ये राहा, आता तुमचं वय झालेलं आहे भक्ती करायचं. तर म्हणे की नाही, आमच्या घरच्यांना विचारून येतो, होम मिनिस्टर गृहमंत्र्यांना विचारून. तर विचारायला जातात आणि माघार येतात, म्हणतात की मुलालाच ठेवून घ्या. तर अशी अवस्था आहे पहा. तर हिरण्यकशिपू जो आहे आपल्या प्रल्हादाला भगवंतांची भक्ती करू देत नव्हता, कारण की विष्णू जे आहेत त्याला हिरण्यकशिपू विष्णूंना आपला शत्रू मानत होता. तर प्रल्हाद महाराजांना त्या ठिकाणी पुन्हा षंड अमर्क घेऊन जातात. षंड अमर्क म्हणत आहेत की हे प्रल्हाद म्हणजे काय आहे पहा. असुरी वृत्तीची लोक म्हणतात की हा प्रल्हाद जो आहे काय आहे, चंदनाच्या वनामध्ये उगवलेलं बाबळीचं झाड आहे म्हणे. वास्तविकता ते वन जे होतं ते कशात होतं? बाबळीचं वन होतं. बाबळीच्या वनामध्ये प्रल्हाद रूपी चंदन त्या ठिकाणी प्रकट झाला होता. परंतु चंडामर्क म्हणत आहेत की चंदनाच्या वनामध्ये हे प्रल्हाद म्हणजे बाबळीचं झाड आहे आणि विष्णू म्हणजे काय आहे, कुऱ्हाड आहे.
आणि प्रल्हाद त्या कुऱ्हाडीचा दांडा आहे आणि काय करत आहेत, या चंदनाच्या वनाला नष्ट करू पाहत आहेत. तर त्या ठिकाणी षंड अमर्क प्रल्हादाला पुन्हा शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर्व प्रकारे विद्या देण्याचं साम दाम दंड भेद जे काही सिद्धांत आहेत राजकारण्यांसाठी ते सर्व शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. आणि अशाच पद्धतीने मग पुन्हा एकदा हिरण्यकशिपू काय करतो, प्रल्हादाला बोलावतो. प्रल्हादाला बोलावल्यानंतर पहा, प्रल्हाद हिरण्यकशिपूंना नम्रतेनं प्रणाम करतात आणि प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूनं प्रेमानं आपल्या मांडीवरती बसवलेलं आहे. मांडीवरती बसवल्यानंतर हिरण्यकशिपू त्या प्रल्हादाचं मस्तक भुंगत आहे. पहा, खूप प्रेम करत आहे हिरण्यकशिपू प्रल्हादाला. आणि पुन्हा हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना प्रश्न विचारतात की हे प्रल्हाद, सांग तुला कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रिय आहे, सर्वात चांगली गोष्ट तू आतापर्यंत शिकलेली कोणती आहे. तर प्रल्हाद महाराज पुन्हा काय म्हणतात पहा, सर्वजण पाठीमागं म्हणू शकता, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं साख्यम् आत्मनिवेदनम् इति पुंसामर्पिता भक्ति चेतनवलक्षणा क्रियते भगवती अद्धा तन्मन्ये अधिकम् उत्तमम्. काय म्हणतात प्रल्हाद महाराज म्हणे की भगवंतांच्या बद्दल कथा श्रवण करणं, भगवंतांच्या कथांचं गुणगान करणं, त्याचबरोबर भगवंतांचं स्मरण करणं, भगवंतांचं पाद चरणकमलांची सेवा करणं, भगवंतांची पूजा करणं, भगवंतांना प्रणाम करणं, त्याचबरोबर भगवंतांचं दास बनून त्यांची सेवा करणं, भगवंतांचं सखा होणं आणि भगवंतांना पूर्ण समर्पण करणं. तर यापैकी या 9 विधींपैकी 9च्या 9 विधींद्वारे किंवा 9 पैकी एखाद्या विधीद्वारे जरी सुद्धा एखादा भगवंतांची भक्ती करत असेल, प्रल्हाद महाराज म्हणतात की माझ्या मते तो सर्वोत्तम आहे. तर अशा पद्धतीनं प्रल्हाद महाराज काय करत आहेत, हिरण्यकशिपूला सांगत आहेत की या 9 विधींद्वारे विष्णूची भक्ती केली पाहिजे आणि जर कोण ती भक्ती करत असेल तर तो तत्मन्ये अधिकम उत्तमम, तो सर्वोत्तम आहे माझ्या मते. तर जसं प्रल्हाद महाराज हे बोलतात, हिरण्यकशिपूचे ओठ थरथर कापू लागतात. हिरण्यकशिपूचे डोळे तांब्याच्या तारेप्रमाणे लाल होतात. हिरण्यकशिपू खूप क्रोधित होतो आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवरून त्यानं ढकलून दिलेलं आहे. प्रल्हाद महाराज जमिनीवरती पडतात. तर त्या ठिकाणी हिरण्यकशिपूनं काय केलं, आदेश दिला सर्व असुरांना की काय करा, याला आत्ताच्या आत्ता मारून टाका म्हणे. पहा, पिता काय करत आहे, आदेश देत आहे की आपल्या पुत्राचा वध करा. तर त्या ठिकाणी सर्व प्रकारे काय करत आहेत, असुर जे आहेत शस्त्रांनी, भाले आहेत, पर्चे आहेत, तलवारी आहेत, प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सर्व प्रकारे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा प्रल्हादाला काय ते मारू शकत नाहीत. तर त्या ठिकाणी षंड आणि अमर्क येतात आणि सांगतात हिरण्यकशिपूला की तुम्ही एवढं चिंतित होण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आमचे जे गुरु वडील आहेत शुक्राचार्य, तर शुक्राचार्य आता बाहेर आहेत, ते आल्यानंतर आम्ही काय करू, याला आणखी चांगल्या पद्धतीने शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. तर हिरण्यकशिपू पहा, छोट्या प्रल्हादाला, केवळ 5 वर्षाचे प्रल्हाद महाराज आहेत
आणि सर्व प्रकारे त्यानं प्रयत्न केलेला आहे प्रल्हादाला मारण्याचा. वर्णन करतात शुकदेव गोस्वामी की प्रल्हाद महाराजांना मारण्यासाठी हिरण्यकशिपूनं त्यांना विष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना कडेलोट करून मारण्याचा प्रयत्न केला, समुद्रामध्ये फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऊन, वारा, पाऊस सर्व प्रकारे त्यांना कष्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विषारी सर्पांमध्ये त्यांना ठेवण्यात आलं किंवा पिसाळलेल्या हत्तींच्या पायामध्ये देण्यात आलं. तर सर्व परिस्थितीमध्ये प्रल्हादाला हिरण्यकशिपू मारू शकलेला नाही. का? कारण की स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत काय करत होते? प्रल्हादाचं संरक्षण करत होते. प्रल्हादाचं वर्णन करताना, त्यांच्या गुणांचं वर्णन करताना शुकदेव गोस्वामी सांगतात की प्रल्हाद महाराज सर्व प्रकारे इंद्रिय संयमी होते, आत्मसंयमी होते. प्रल्हाद महाराजांचं भगवंतांवरती पूर्णपणे विश्वास होता. आणि सांगतात की प्रल्हाद महाराज कसे होते? कृष्ण ग्रह ग्रहित आत्मा होते. आपण पाहतो भौतिक जगामध्ये लोकांना वेगवेगळे ग्रह असतात. पीडा असते ग्रहांची किंवा 7.5 असते. शनी ग्रहाची वक्रदृष्टी असते. तर असे ज्यांना ग्रहांची वक्रदृष्टी असते त्यांच्या जीवनामध्ये काय होतं? जे पण ते कामं करतात ते कामं यशस्वी होत नाहीत. तर प्रल्हाद महाराज सुद्धा एका ग्रहानं ग्रसित होते. कोणता ग्रह आहे तो? कृष्ण ग्रह. तर प्रल्हाद महाराज सदैव भगवंतांद्वारे संरक्षित होते आणि 24ही तास भगवंतांना ते स्मरण करत होते. कधीही भगवंतांना ते विसरत नव्हते. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी म्हणतात की कृष्ण ग्रह ग्रहित आत्मा आहेत प्रल्हाद महाराज. तर अशा पद्धतीनं प्रल्हाद महाराजांचं भगवंत सदैव स्मरण करत आहेत. का? कारण की भगवंतांना ते कधीच विसरत नाहीत. लोकांना वाटतं की या भौतिक जगामध्ये आम्हाला सगळ्यात शक्तिशाली बनायचं आहे, मग त्यासाठी काय करतात? उच्चतर शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यानंतर भरपूर धन कमवण्याचा प्रयत्न करणं, बँक बॅलन्स, गाडी, बंगला, सर्व प्रकारे सिक्युरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना वाटतं की आम्ही सुरक्षित झालो. परंतु ही खरी सुरक्षा आहे का? ही सुरक्षा नाहीये. आपल्याला जर का खऱ्या अर्थानं सुरक्षित व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? भगवंतांचं संरक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांचं जो संरक्षण प्राप्त करतो त्याला कोणत्याही गोष्टींपासून धोका आहे का? नाहीये. आपला बँक बॅलन्स, गाडी, बंगला, उच्चतर शिक्षण हे जे आहे ते आपलं मृत्यूपासून संरक्षण करू शकत नाही. परंतु प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये पाहू शकतो त्यांच्याकडे काय होतं का? काहीच नव्हतं. पण संपूर्ण सृष्टीला जो नियंत्रित करत होता तो हिरण्यकशिपू अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे मारण्यासाठी, परंतु मारू शकले का? कारण भगवंतांचं संरक्षण भेटलं होतं. तर अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो प्रल्हाद मरत नाहीये. तर षंड अमर्क प्रल्हादाला घेऊन जातात, पुन्हा विनंती करतात की म्हणे शुक्राचार्यांच्या द्वारे आम्ही काय करू? त्याला उपदेश करू. तर अशाच पद्धतीनं पुढं पुन्हा प्रल्हादाला शिक्षण वगैरे देत आहेत. तर हिरण्यकशिपूला खूप चिंता पण लागलेली आहे की असं कसं होत आहे की हा प्रल्हाद जो आहे एवढा शक्तिशाली आहे, एवढं मी त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरी सुद्धा त्याचा मृत्यू होत नाहीये. तर शेवटी काय करण्यात आलेलं आहे? हिरण्यकशिपू पुन्हा एकदा प्रल्हादाला बोलावतो आणि प्रल्हादाला विचारत आहे की बाळ प्रल्हाद, की तू कोणत्याही स्थितीमध्ये तुला भीती वाटत नाहीये, मी तुला सर्व प्रकारे मारण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुला जे बळ प्राप्त होत आहे, तुला जी शक्ती प्राप्त होत आहे, म्हणे कुठून प्राप्त होत आहे? तर पहा प्रल्हाद महाराज खूप सुंदर उत्तर देतात त्या ठिकाणी. कधी कधी आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं आपल्याला भय असतं, परंतु ती गोष्टीपासून आपण जेव्हा दूर असतो
तेव्हा त्या गोष्टीत आपल्याला भय वाटत नाही. त्या गोष्टीच्या जवळ गेल्या, जसं की विद्यार्थ्यांना शिक्षकांचं भय कधी असतं? शिक्षकांच्या जवळ असल्यावरती. परंतु शिक्षकापासून दूर गेल्यानंतर त्यांना भय वाटत नाही. तर प्रल्हाद महाराज पहा, यद्यपि एकदम हिरण्यकशिपूच्या निकट आहेत, तर निकट असताना सुद्धा प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूचं भय वाटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, विशेषतः बालावस्थेमध्ये छोट्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचं भय असतं. तर यद्यपि हिरण्यकशिपूच्या निकट पण आहेत प्रल्हाद आणि छोटे बालक पण आहेत, तरी सुद्धा त्यांना कोणत्या गोष्टीचं भय वाटत नाहीये. तर हिरण्यकशिपूला याच गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की सगळे देवता जे आहेत ते भयभीत होतात मला पाहून. संपूर्ण सृष्टी मी नियंत्रित करत आहे, तरी सुद्धा हे छोटासा माझाच पुत्र असलेला प्रल्हाद जो आहे त्याला मात्र कोणत्याच गोष्टीचं भय नाहीये. याचं हिरण्यकशिपूला आश्चर्य वाटत आहे. म्हणून विचारत आहे की तुला कोणाकडून ही शक्ती प्राप्त होत आहे की तुला माझं अजिबात भय वाटत नाहीये? तर प्रल्हाद महाराज सांगतात की, म्हणतात की ज्या स्त्रोतापासून तुम्हाला बळ भेटत आहे त्याच्यापासूनच काय होत आहे, मला सुद्धा शक्ती भेटत आहे. तर पहा किती प्रल्हाद महाराजांचा विश्वास आहे, किती प्रल्हाद महाराजांमध्ये आत्मविश्वासानं सांगतायत की जे भगवंत मला बळ देत आहे तेच भगवंत तुम्हाला सुद्धा बल प्रदान करत आहेत. तर हिरण्यकशिपूला आश्चर्य वाटतं की हा अशा पद्धतीनं सांगत आहे. विचारतो की सांग तुझे भगवंत कुठे आहेत? तर त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज सांगतात की माझे भगवंत सर्वत्र आहेत. अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. भगवंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पण आहेत आणि रेणूमध्ये सुद्धा आहेत. लहानातल्या लहान गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत आहेत आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत आहेत. तर अशा पद्धतीनं प्रल्हाद महाराज पहा बुद्धिमान आहेत. जे भक्त असतात ते खऱ्या अर्थानं बुद्धिमान असतात. कथा सांगितली जाते, लहानपणी शाळेमध्ये असताना कथा ऐकली होती की कशा पद्धतीनं व्यक्तीनं बुद्धिमान असलं पाहिजे किंवा बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण काय आहे पहा. तर एक व्यक्ती मूर्तिकार असतो आणि हा मूर्तिकार त्यानं 3 मूर्त्या घेऊन आला होता. समान मूर्त्या पहा, त्यांचं आकार किंवा त्याचं रूप, रंग, वजन आणि सर्व काही एकसारखं होतं 3ही मूर्त्यांचं. तर तो मूर्तिकार राजाकडे त्या मूर्त्या घेऊन येतो आणि राजाला सांगतो की राजा सांगा की या 3 मूर्त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती आहे? मूर्त्या कशा आहेत? 3ही मूर्त्या एकसारख्या आहेत, एक्झॅक्ट. आणि प्रश्न विचारत आहेत की तिन्हीमध्ये सर्वश्रेष्ठ मूर्त्या कोणत्या? तिन्हीमध्ये सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती आहे? तर राजा जो आहे तो त्यांना विनंती करतो की मला काही कालावधी द्या. तर त्या ठिकाणी राजा आपल्या मंत्र्यांना सांगतो की तुम्ही काय करा, निश्चित करा या 3 मूर्तींमध्ये श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे. तर जो मंत्री आहे तो काय करतो, एक तार घेतो पहा. त्याने एक तार घेतली आणि त्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली आहे. तर ती तार जी आहे एका मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. त्याच्यानंतर दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली, तर ती तार जी आहे काय झालेली आहे, त्या मूर्तीच्या तोंडामधून बाहेर आली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली आणि ती तार जी आहे काय झालं, त्या मूर्तीच्या आतमध्ये गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं जो मंत्री आहे तो निश्चित करतो की कोणती मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे. कोणती मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे?
हा तिसरी मूर्ती ना. यस, तुम्ही पण बुद्धिमान आहात. तर तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे का? कारण की व्यक्ती आपण काय करतो, कानाद्वारे कथा ऐकतो. तर कथा कानाद्वारे प्रवेश होते. तर 3 प्रकारचे व्यक्ती असतात. पहिला व्यक्ती जो आहे तो कथा कानाद्वारे इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले. तर काही काहींची अशी अवस्था असते पहा. दुसरी जी मूर्ती होती ते काय झालं, इकडून प्रवेश झाला आणि तोंडातून बाहेर. तर ऐकतात आणि तोंडातून ते घालवतात. आणि तिसरं जे आहे ते ऐकतात आणि काय करतात, आपल्या हृदयामध्ये धारण करतात, आपल्या जीवनामध्ये ते उतरवतात. तर म्हणून तिसरी मूर्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे सांगतात. तर अशा पद्धतीनं प्रल्हाद महाराज जे आहेत ते दिव्य स्तरावरती आहेत. त्यांनी जे काही नारद मुनींच्या मुखातून श्रवण केलं होतं ते आपल्या हृदयामध्ये त्यांनी धारण केलं होतं, आपल्या जीवनामध्ये ते आचरण करत होते. तर आपण सुद्धा भगवंतांची कथा केवळ ऐकायची नाहीये, आपल्या हृदयामध्ये धारण करून त्यानुसार आचरण करायचं आहे. त्यावेळी आपल्याला प्रल्हादाप्रमाणे लाभ होऊ शकतो. तर प्रल्हाद महाराज काय म्हणत आहेत, माझे भगवंत सर्वत्र आहेत. अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. तर हिरण्यकशिपू जो आहे तो विचारत आहे प्रल्हादाला की म्हणे की सांग, तुझे भगवंत या खांबामध्ये आहेत का? तर काय म्हणले प्रल्हाद महाराज, जर का भगवंत सर्वत्र असतील तर खांबामध्ये पण असायला पाहिजेत, बरोबर की नाही? प्रल्हाद महाराजांचे 3 दिव्य गुण आहेत पहा. प्रल्हाद महाराजांचे हे अनेक त्यांच्यामध्ये गुण आहेत, परंतु 3 गुण प्रल्हादामध्ये विशेष आहेत पहा. कोणते 3 गुण आहेत? प्रल्हाद महाराजांमध्ये सहनशीलता जी आहे, अनंत मात्रेमध्ये सहनशीलता आहे. प्रल्हाद महाराज पहा किती प्रयत्न करत आहे हिरण्यकशिपू त्यांना मारण्याचा. एन केन प्रकारेनं त्यांनी काय केलेला आहे, मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रल्हादानं कधी कंप्लेंट केली का भगवंतांकडं की मला एवढं कष्ट का भेटत आहेत? प्रल्हाद कधी भगवंतांकडे गेले नाहीत आणि म्हटले नाहीत की भगवंता मला एवढं कष्ट का? आपल्या जीवनामध्ये थोडं कष्ट येतं, आपण लगेच धावत जातो देवाकडे, देवा का? लगेच प्रश्न असतो आपला, का माझ्या बाबतीमध्ये असं का घडत आहे? प्रल्हादाने विचारला का प्रश्न? प्रल्हादाने प्रश्न विचारला नाही की माझ्या बाबतीमध्ये असं का घडत आहे. तर सहनशीलता प्रल्हाद महाराजांमध्ये अनंत मात्रेमध्ये सहनशीलता आहे. प्रल्हाद महाराजांमध्ये विश्वास आहे. पहा हिरण्यकशिपू विचारत आहे की या खांबामध्ये आहेत का तुझे भगवंत? प्रल्हाद महाराज विचार केला नाही की असतील का नसतील का. मी म्हटलो हा आहेत आणि नसले तर, असा विचार करत आहेत का प्रल्हाद महाराज? हो म्हणे, या खांबामध्ये सुद्धा माझे भगवंत आहेत. तर हा विश्वास होता प्रल्हाद महाराजांमध्ये. आणि प्रल्हाद महाराजांनी काय केलेलं आहे, हिरण्यकशिपूनं काय केलं, हो या खांबामध्ये तुझे भगवंत आहेत. तर क्रोधित होऊन हिरण्यकशिपूनं काय केलेलं आहे, आपल्या मुष्टीचा प्रहार त्या खांबावरती केलेला आहे पहा. तर वज्रासारखं शरीर, कठोर शरीर असलेला हिरण्यकशिपूचा जो मुष्टी प्रहार आहे, त्या मुष्टी प्रहारानं तो जो स्तंभ आहे तो दुभंगलेला आहे. आणि असा भयानक आवाज त्या स्तंभामधून निर्माण झालेला आहे. भयंकर गर्जना त्या ठिकाणी झालेल्या आहे पहा. सिंह गर्जना. सिंह गर्जना कोणी ऐकली का? सिंह गर्जना जर का आपण ऐकली तर आपण जिवंत पण राहू शकणार नाही. सिंहाची गर्जना ज्यावेळी जंगलामध्ये सिंह गर्जना करतो, जंगलातले जे प्राणी आहेत, लांडगे असतील, कोल्हे असतील, पक्षी असतील, सस्य असतील, सैरा वैरा धावू लागतात जीवाच्या आकांतानं. एवढं भयंकर गर्जना असते सिंहाची.
तर तशी गर्जना त्या खांबामधून होऊ लागलेली आहे आणि हिरण्यकशिपू भयभीत झाला की एवढं भयानक आवाज कुठून येऊ, संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते भयभीत झालं आणि अशा पद्धतीनं त्या खांबामधून काय झालेलं आहे, नरसिंहदेव भगवान की तव कर कमल वरेण अद्भुत शृंगार समस्त विघ्नविनाशक नरसिंहदेव भगवान की जय, प्रहलाद महाराज की जय। सत्यं विधातुं निजभृत्य भाषितुं व्याप्तिं च भूतेषु अखिलेषु चात्मन् अदृश्यतामति अद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम्। सुखदेव गोस्वामी सांगतात की सत्यम विधातुम निजभृत्य भाषितुम, प्रल्हादाची वाणी सत्य करण्यासाठी भगवंत त्या खांबामधून सुद्धा प्रकट झालेले आहेत। आपल्या भक्ताची वाणी भगवंत कधी असत्य होऊ देत नाहीत। तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, सत्य केले बोलासी तयाची या। तर प्रल्हादासाठी काय झाले, भगवंत नरसिंह झाले तर भगवंतांचं शरीर जे आहे ना सिंहाचं होतं ना मनुष्याचं होतं। अर्ध शरीर जे आहे ते मनुष्याचं, अर्धे शरीर जे आहे ते सिंहाचं होतं, म्हणून नरसिंह म्हटलेलं आहे। तर काय म्हणतात की प्रल्हादासाठी भगवंतांनी नरसिंह रूप धारण केलं। न मृगम न मानुषम, मनुष्य पण नाही किंवा सिंह पण नव्हते। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भयंकर युद्ध आरंभ झालेला आहे। हिरण्यकशिपू जो आहे तो आठवत आहे की मला कोणकोणती वरदानं ब्रह्मदेवांकडून प्राप्त झाली होती आणि तो विचार करत आहे की मला एवढी सगळी वरदानं प्राप्त झालेली आहेत, त्यामुळं मी काय मरू शकणार नाही। परंतु दुसऱ्या बाजूला त्याला भयभीत पण झालेला आहे, त्याला वाटत आहे की कदाचित माझा मृत्यू आता होणार आहे। आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संध्या समयी काय झालेलं आहे, हिरण्यकशिपू आणि भगवंतांमध्ये भयानक युद्ध आरंभ झालेला आहे। भगवंत हिरण्यकशिपू बरोबर युद्ध करत आहेत, सगळे देवता त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि पुष्पवृष्टी पण करत आहेत।
तर ज्या पद्धतीनं गरुड जो आहे काय करतो, सर्पाबरोबर युद्ध करत असतो. कधी कधी तो काय करतो, सर्पाला सोडून देतो आणि त्याला संधी देतो पळून जाण्याची. तसं भगवंत काय करायचे, हिरण्यकशिपूला मोकळं सोडायचे. तर देवता भयभीत व्हायचे की हिरण्यकशिपू जो आहे त्याचा जर का या ठिकाणी वध नाही झाला तर आपलं काय होईल. तर देवतांना खूप भय होतं आणि भगवंत अशा पद्धतीनं त्याच्याबरोबर क्रीडा करत होते, ज्या पद्धतीनं गरुड सर्पाबरोबर खेळतो. आणि खेळता खेळता भगवंतांनी काय केलेलं आहे, संध्या समय आल्याबरोबर हिरण्यकशिपूला जी जी वरदान प्राप्त झाली होती ती सर्व वरदान का ज्या पद्धतीनं प्रल्हादाची वाणी भगवंतांनी सत्य केली त्याच पद्धतीनं भगवंतांनी ब्रह्माजींचं वरदान सुद्धा सत्यच ठेवलेलं आहे. ब्रह्माजीच्या वरदानाला कोणत्याही प्रकारे खंडित न होऊ देता भगवंतांनी काय केलेलं आहे, हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. काय काय वरदान मागितलं होतं, म्हणला होता की दिवसा पण नाही रात्री पण नाही. कोणती वेळ होती, संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्ताची वेळ. तो म्हटला होता की घरामध्ये नाही किंवा बाहेर नाही. भगवंतांनी काय केलं, हिरण्यकशिपूला चौकटीमध्ये उंबऱ्यावरती घेऊन आले होते. तो म्हणला होता की जमिनीवरती नाही किंवा आकाशामध्ये नाही. भगवंतांनी काय केलं, आपल्या मांडीवरती घेतला होता हिरण्यकशिपूला आणि पुढं म्हटला होता की कोणत्याही शस्त्रानं नाही किंवा अस्त्रानं नाही. काय केलं, आपल्या नखाने भगवंतांनी फाडलं. तर हे नख ना शस्त्र आहेत किंवा ना अस्त्र आहेत, ना सजीवाद्वारे किंवा ना निर्जीवाद्वारे. नख सजीव पण नाही आहेत किंवा निर्जीव पण नाही आहेत. सजीव जर असते तर आपण कापू शकलो असतो का, आणि निर्जीव जर असते तर वाढले असते का. पहा, सजीव पण नाहीत निर्जीव पण नाहीत. अशा पद्धतीनं आणि काय वरदान मागितलं होतं, म्हणे की 12 महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये माझा मृत्यू होऊ नये. कोणता महिना होता, अधिक मास होता. 13वा महिना भगवंतांनी निर्माण केला त्याचा वध करण्यासाठी. मनुष्य नाही किंवा पशु नाही, भगवंतांनी काय केलं, अर्ध पशु अर्ध मनुष्याचं रूप धारण करून त्या ठिकाणी हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे भगवंतांनी. तर काय केलेलं आहे त्या ठिकाणी भगवंतांनी, ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डेड. तर भगवंतांनी हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. तर पहा, भक्त आणि असुर, भगवंत असुरांवरती काय करतात, त्यांचा वध करून सदैव भक्त भगवंतांचं दर्शन करतात 24ही तास. आणि असुर सुद्धा भगवंतांचं दर्शन करतात मृत्यूच्या रूपामध्ये. तर हिरण्यकशिपूला भगवंतांचं दर्शन झालं कधी, मृत्यूच्या वेळी. जे भगवंतांना स्वीकारत नाहीत, भगवंतांची भक्ती करत नाहीत आणि भगवंतांच्या भक्तांना त्रास देतात, तर त्या लोकांच्या बाबतीमध्ये भगवंत काय करतात, त्यांची सगळी संपत्ती, त्यांचं सगळ्या वस्तू, त्यांचं आयुष्य, त्यांचे नातेवाईक, त्यांची संपत्ती, त्यांचं मान प्रतिष्ठा, त्यांच्या पदव्या सगळं काढून घेतात मृत्यूच्या रूपामध्ये. पहा, 5 वर्षाचं प्रल्हाद महाराज होते. हिरण्यकशिपूने 36,000 वर्ष तपस्या केली होती. 36,000 वर्ष तपस्या करून जे प्राप्त केलं होतं ते केवळ 5 वर्ष तो उपभोगू शकला. 5 वर्ष कसं काय, जेव्हा हिरण्यकशिपू गेला होता तपस्या करण्यासाठी, तर तपस्या करून तो जेव्हा आला त्यावेळी प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला होता. आणि जेव्हा हिरण्यकशिपूचा मृत्यू झाला तेव्हा प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे होते. तर किती वर्ष तो उपभोगू शकला, 5 वर्ष. तर एवढं वर्ष तपस्या करून जे मिळवलं होतं ते 5 वर्षामध्ये नष्ट झालेलं आहे. पहा, तर जर का आपण भगवंतांची भक्ती केली नाही, जर का आपण भगवंतांचा स्वीकार केला नाही, तर आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत आणि त्या लोकांच्या बाबतीमध्ये काय घडत आहे वेगळ्या पद्धतीने सांगण्याची आवश्यकता नाही आहे.
तर भगवंत या लोकांच्या जीवनामध्ये मृत्यूच्या रूपाने येतात आणि त्यांच्याकडचं सगळं काढून घेतात. तर बुद्धिमान व्यक्तित्व आहे जो काय करतो, आपल्या आयुष्याचा उपयोग भगवंतांची भक्ती करण्यासाठी करतो. तर शेवटी प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी भगवंत काय करतात, एवढं भयानक भगवंतांचं रूप आहे पहा की सगळे देवता भयभीत होतात आणि देवतांना समजत नाही की आता काय करायचं, भगवंतांना कसं शांत करायचं. एवढं भयानक रूप आहे भगवंतांचं. उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम. खूप भयानक रूप आहे भगवंतांचं. ते रूप पाहून देवता पण भयभीत झालेले आहेत. देवतांना वाटतं की माता लक्ष्मी जी आहे काय करेल, भगवंतांना शांत करू शकते. तर ब्रह्माजी म्हणतात लक्ष्मी मातेला हार अर्पण करा तुमच्या पतीला. तर लक्ष्मी माता सुद्धा भयभीत होते. लक्ष्मी माता सुद्धा भगवंतांच्या जवळ जात नाहीये. ते भगवंतांचं ते अकराळ विकराळ रूप पाहून तर शेवटी प्रल्हादाला विनंती केली जाते आणि प्रल्हाद महाराज काय करतात, माला घेऊन भगवंतांना अर्पण करतात. प्रल्हाद महाराज म्हणतात भगवंता तुमचं हे भयानक रूप आहे, अकराळ विकराळ रूप आहे, आयाळ आहे, सर्वत्र रक्ताचे डाग पडलेले आहेत, तुमचे तीक्ष्ण दात आहेत, वाघनख्या आहेत आणि असं हे भयानक रूप आहे. या रूपाचं मला भय वाटत नाही. पण प्रल्हाद महाराज म्हणतात मला एका गोष्टीचं भय वाटतंय. कोणत्या गोष्टीचं, म्हणे की या भौतिक जगामध्ये जे जीव आहेत अनेक प्रकारचं कष्ट भोगत आहेत आणि एवढं कष्ट भोगत असून सुद्धा ते तुमची भक्ती करत नाहीयेत. तर त्यांची काय गती होणार, या गोष्टीचं भय म्हणे मला वाटत आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात की या भौतिक जगामध्ये लोकांकडं अनेक प्रकारचं तेज आहे, बुद्धी आहे, सौंदर्य आहे, त्याच्यानंतर खूप मोठं उच्च शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी, त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. तर अशा पद्धतीनं सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. पण प्रल्हाद महाराज म्हणतात भगवंता या गोष्टींनी तुम्ही कधी प्रसन्न होत नाही. कशानं प्रसन्न होता भगवंता, म्हणे की भक्त्या तुतोष भगवान गजयुद्ध पाय. भगवंता तुम्ही केवळ आणि केवळ भक्तीनंच प्रसन्न होता आणि याचं उदाहरण आहे गजेंद्र. गजेंद्र जो आहे पहा, गजेंद्राकडे कोणती पदवी होती, गजेंद्राकडे कोणतं सौंदर्य होतं, हाती होता, मनुष्य पण नव्हता. काय त्याची बुद्धी होती का काय त्याची योग्यता होती, परंतु केवळ गजेंद्राच्या भक्तीनं भगवंत प्रसन्न झाले. तर भौतिक योग्यतेनं भगवंत कधी प्रसन्न होत नाही. भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर प्रल्हाद महाराज म्हणतात काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. तर भगवंत प्रल्हादावरती खूप प्रसन्न झाले. भगवंत प्रल्हादाला विनंती करतात, बाळ प्रल्हाद मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, सांग तुला काय हवं आहे. तर पहा भगवंत अशा पद्धतीने प्रल्हादाला विचारत आहेत की काय हवंय तुला. पण भक्त जे असतात कशा असतात, निष्काम असतात. सर्व प्रकारची मुक्ती जी आहे ती भगवंत द्यायला तयार असतात, परंतु भक्त जे आहेत कोणत्याही प्रकारची मुक्ती सुद्धा त्यांना नको असते. तर प्रल्हाद महाराज भगवंतांना म्हणत आहेत की मला कोणतंही वरदान नको आहे. तरी सुद्धा भगवंत विनंती करत आहेत. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की काय म्हणतात पहा प्रल्हाद महाराजांचा भाव काय आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात की भगवंता तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा सेवक आहे आणि स्वामी आणि सेवक हा जो संबंध आहे तो मला शाश्वत ठेवायचा आहे, मला व्यापारी बनायचं नाही. व्यापाऱ्यांचा संबंध कसा असतो, काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचं. नोकर जो काय करतो, मालकाची सेवा करतो आणि सेवेच्या बदल्यामध्ये काय करतो, काहीतरी मोबदला घेत असतो. प्रल्हाद महाराज म्हणतात की मला हे व्यापार करायचा नाहीये. भगवंता माझे तुम्ही शाश्वत स्वामी आहात, मी तुमचा शाश्वत दास आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून काहीच नकोय. तरी सुद्धा भगवंत म्हणतायत काहीतरी माग. तर प्रल्हाद महाराज काय मागतायत पहा. प्रल्हाद महाराजांचा तिसरा गुण मला या ठिकाणी प्रकट होत आहे. प्रल्हाद महाराजांची दया पहा. ज्या हिरण्यकशिपूनं प्रल्हादाला अनेक कष्ट देऊन मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हाद महाराज म्हणतात की त्या हिरण्यकशिपूला माझ्या पित्याला भगवंता तुम्ही काय करा, त्यांचा उद्धार करा. कल्पना करा
जो व्यक्ती आपल्याला अनेक प्रकारे आपला खून करण्याचा, मर्डर करण्याचा प्रयत्न करत आहे, आपण कधी म्हणू का की भगवंता त्या व्यक्तीचं भलं करा, त्या व्यक्तीवरती तुम्ही कृपा करा? कल्पना करा, प्रल्हाद महाराज म्हणत आहेत की भगवंता माझ्या पित्याचा उद्धार करा. भगवंत प्रल्हादाला म्हणतात की बाळ प्रल्हाद, तुझ्या केवळ पित्याचाच नाही तर मागच्या पुढच्या 21 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. तर एखाद्या कुटुंबामध्ये जो एखादा जर का भक्त जन्माला येत असेल तर प्रमाण आहे. स्वतः भगवंत सांगतायत की ज्या कुटुंबामध्ये माझा भक्त जन्माला येतो त्या कुटुंबातल्या मागच्या पिढच्या 21 पिढ्यांचा उद्धार होत असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भगवंतांनी प्रल्हादावरती कृपा केलेली आहे. आणखी एक मला आठवत आहे की प्रल्हाद महाराज भगवंतांच्या मांडीवरती बसलेले आहेत आणि भगवंत काय करत आहेत? प्रल्हादाचं मस्तक काय करत आहेत? चाटत आहेत. पहा, भगवंत आचार्य सांगतात की प्रल्हादचं भगवंत काय करत आहेत? मस्तक चाटत आहेत. भगवंतांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? जे भगवंतांचं मुख आहे ते कशाचं आहे? सिंहाचं आहे. आणि जे धड आहे ते कशाचं आहे? मनुष्याचं आहे. भगवंतांनी धड जे आहे ते सिंहाचं का नाही घेतलं आणि मुखच सिंहाचं का घेतलं भगवंतांनी? तर सांगतात की भगवंतांना प्रल्हादाला चाटायचं होतं. ज्या पद्धतीनं सिंह काय करतो? आपल्या बछड्यावरती प्रेम करत असतो. ते प्रेम कसं प्रदर्शित होतं? तो चाटत असतो आपल्या बछड्यांना. तर भगवंतांनी सिंहाचं मस्तक धारण केलं. कशासाठी? प्रल्हादाला चाटण्यासाठी. त्याच्यावरती किती प्रेम करत आहे मी हे दाखवण्यासाठी. तर शेवटी हेच आपल्याला पाहायला भेटतं की भगवंत आपल्या भक्ताप्रती किती कृपाळू असतात. भगवंत आपल्या भक्ताला कोणत्याही स्थितीमध्ये सोडत नाही. आणि अशा पद्धतीनं प्रल्हादाची महानता या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्वतः भगवंत प्रल्हादावरती एवढी दया दाखवत आहेत. स्वतः प्रल्हादाचे गुरु हे सगळं वर्णन कोण करत आहे? यस, नारद मुनी, जे प्रल्हाद महाराजांचे गुरु आहेत. स्वतः गुरु काय करत आहेत? आपल्या शिष्याचं गुणगान करत आहेत. पहा प्रल्हादाची महानता. तर साधारण गोष्ट नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण भगवंतांना प्रार्थना करू शकतो की ज्या पद्धतीनं प्रल्हादानं भगवंतांना समर्पण दाखवलं, भगवंतांप्रती विश्वास दाखवला, ज्या पद्धतीनं प्रल्हादांच्या हृदयामध्ये जीवांप्रती दया आहे, तर त्याचा काही अंश जो आहे आमच्यामध्ये सुद्धा प्रकट होऊ देत. आमच्यामध्ये सुद्धा जीवांप्रती दया, आमच्यामध्ये सुद्धा भगवंता तुमच्याप्रती दृढ विश्वास, आमच्यामध्ये सुद्धा जीवनामध्ये आलेल्या संकटांना सहन करण्याची क्षमता येऊ देत. आणि सदैव अखंड आम्ही तुमची भक्ती करत राहू ही आपण भगवंतांच्या चरणी आजच्या दिवशी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आपण कथेला विराम देऊया. तर ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे